आणि पाठीमागं आमच्या पाठीत खंजीर खूप बसला आणि 16% आरक्षण आमचं दुसऱ्याला दिलं. हे फक्त आयत्या पिठावर एवढं मारण्याचं काम हा खासदार करतोय. आपण पाठीमागचं विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचं काम बघावं. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली साहेब. निंबाळकरची सुपारी घेऊन मोहिते पाटलांच्या विरोधात बोलतात. बिनबुडावचे आरोप काही करू नका. 50 वर्ष त्यांची एकमेकाची डोकी फोड होती. आज एका ताटात खाया बसली कशासाठी? खुर्चीसाठी. कोणत्याही सरकारनं शेतकऱ्याच्या विरोधी सगळे निर्णय घेतले. पुढच्यासाठी पक्ष बदलायचं नाही तर तत्वासाठी बदला. नमस्कार, मी विशाल परदेशी. पुन्हा एकदा एक रंजतदार लढत असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात मी आहे. इथे एकीकडे जर आपण पाहिलं तर महायुतीकडनं रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं धैर्यशील मोहिते पाटील हे रणांगणामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे ही लढत फार जोरदार होणार आहे. चला जाणून घेऊयात की माढावासियांचा नेमका मूड काय. माळशिरसमध्ये मी आत्ता क्षणाला आहे आणि काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. दादा, काय चाललंय? काय मूड आहे? जोरदार एकदम. ऊन टळटळीत आहे ना, गरम होतंय सगळं. खूप ऊन आहे. होय ना. आणि आता चालू आहे. आज काल फॉर्म भरले सगळं दोन्ही उमेद. काय इलेक्शन जाणवते का? निवडणूक जाणवते? नाही एवढी काही जाणवत येते. नाही काय एवढं काही म्हणजे प्रचाराचा काही विषय नाही अजून चालू. लोक अजून घरापर्यंत, उमेदवार घरापर्यंत येऊन नमस्कार? नाही अजून काहीच नाही. कोणताच उमेदवार अजून कुठे पोहोचलेला नाही. बघू आता येतील. आता ज्यावेळेस नारळ फोडला त्यावेळेस उमेदवार येतील. आता आता या क्षणाला काय मूड आहे? आम्हाला काय पाहुणचार करण्याचा मूड आहे की नाही तुमचं काही? हो, आहे ना 100%. मानवासी पाहुणचार करणार? नक्की. कोणाचा करणार पण? नाही आहे, मोदी साहेबांचं आहे विषय. त्यांचाच पाहुणचार होणार? हो, नक्की. आता तुम्ही त्यांचा पाहुणचार करणार, नंतर ते पाहुणचार करायला दिसणार पण नाहीत काय? नाही आहे, मोदी साहेबांचाच आहे विषय. ठीक आहे. हा दादा, वा एकदम जोरदार थंडगार ज्यूस. काय कुठले ज्यूस मिळतात? ज्यूस इथं आपल्याकडे पायनॅपल आहे, मँगो, चिकू. होय ना. कलिंगड आहे. आम्हाला एखादा ज्यूस पाजा. हो, पाच ना, नक्की. तुम्हाला मँगो. बरं, आता मी एक प्रश्न विचारतो. दोन्ही उमेदवारांपैकी कुठला एक उमेदवार आला आणि त्यांना 2 प्रकारचे वेगवेगळे ज्यूस पाजायचे झाले, तर कोणाला कुठला ज्यूस पाजाल आणि कोणाला कुठला? चला असं म्हणा, रणजित दादा आले तर कुठला ज्यूस पाजाल? रणजित दादा आले तर त्यांना चिकू. का चिकू? कारण की तसं काय नाही, चिकू आहे, दोन्ही पण चांगले. का चिकू? का बा चिकू? चिकू कसं त्या आर्टिफिशियल नाही, काय नाही. राजकारणी लोकांना कसं आर्टिफिशियल चालत नाही जास्त. ते काम करण्यात चिकूपणा केलेलं नाहीत ना त्यांनी? नाही तसं काही नाही. आणि मग धैर्यशील दादा आले तर? धैर्यशील दादा आले तरी कोणी आलं तरी काम करण्याशी मतलब आहे आपण कुठला ज्यूस पाजणार? धैर्यशील दादा आले तरी त्यांना मँगो असं दादाचं उत्तर आहे. होय ना. वा बरीच लोक या ठिकाणी दिसते. हो या का पुढं? नाही बोलायचं म्हणतात. बाबा आम्ही नाही बोलणार बाबा. काही दादा जोरदार एकदम बर्फ झोडायचं काम करतोय. चला आणखीन पुढे येऊयात, काकांशी बोलूयात. काय काका, काय चाललंय? काय नाही म्हणते, आनंद आहे एक नंबर. चहा एकदम जोरदार जमला. नाही तुम्ही आता पिलाच वाटतं. चहाला उकळी आली आहे का? हो आली. हो. मग इथं कोणाच्या प्रचाराला उकळी आली आहे? नाही प्रचाराचा वगैरे आमचा राजकारणात काही संबंध नाही. पण मतदान तर करता? हा मतदान करतो. मग कोण निवडून येतंय? काय मूड आहे? नाही काय असतं, पब्लिक जी सिटी आहे ही आता 3 एके 4 एके इथं उभा राहणार आहे. त्यात ते पब्लिकचं जे आहे की कुणाला मत द्यायचं कोणाला नाही, ते माझ्यासारखा गरीब व्यक्ती सांगू शकत नाही. पण तरी तुमचा अंदाज काय? अंदाज बघा पब्लिकच्या हिशोबाने माझं काय. अरे काका हुशार आहेत, स्पष्टपणे सांगत नाहीत काका एकदम. चला आणखीन काही पुढे जाऊयात, काही लोकांशी आणखीन बोलण्याचा प्रयत्न करू. राम काका. काय चाललं? काय नाही. बरं आहे का? मुंबईत येणं बिणं होतंय की नाही तुमचं? नाही. कधीच नाही येणं झालं? कामानिमित्त मंत्रालय वगैरे असं काहीच नाही? एक बरे आलतो. आमचे गाववाले वसायला कामाला होते, त्यामुळे आपलं भेटायला. पण कधी मंत्रालयात कामानिमित्त वगैरे असं काहीच नाही. काय सध्या वातावरण काय? कडक ऊन आहे ना. या उन्हात तरी आपलं काम करायचं, फिरायचं आपण, आहे ना. बरं मला सांगा, काय इथं लोक निवडणुकीबद्दल काही चर्चा करतात की नाही? करणार. काय तुमचा अंदाज, कोण येतं इथं निवडून?
आता इथं बरं का हा काय लोक म्हणते ते हा ह्या काँग्रेसवाल्यांनी कवा 10 रुपये पाजा नाही काय हा. नाही मोदी सरकारनं हम्म, घरटे 3000 अमुक तमुक सोडलं हम्म. तोच आमचा आहे बाप होय ना असे बोलते मग त्यांनी कुत्र जर उभा केलं हा तरी तरी निवडून काकाचं उत्तर फार भारी आहे. काका तुमचे हात पाहू अरे मेहनतीचा हात आहे बरं काकाचं एकदम जोरदार आहे. हात बघत नाही मी पण हात बघा शेतकऱ्याचा हात आहे हा आहे. जरा शेती वगैरे हा शेती फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. मग माऊली काय मला त्याची आयडियाच नाही काय. काहीच नाही आयडिया बिलकुल याने आयडिया interest कसली आहे मला तेवढं बिलकुल सांगा. interest नाही त्या बाबतीत. नाही नाही नका तुम्हाला इंटरेस्ट असू देऊ मला ह्याच्याबद्दल इंटरेस्ट कशात आहे ते काहीच सांगा ना. विचारू नका. इंटरेस्ट कशात आहे मला फक्त शेणीचा इंटरेस्ट आहे शेणी? पण बाकी ही काय मला विचारू नका. काहीच नाही अजिबात. पण सेनेबद्दल तरी थोडं सांगा. नाही हेच फक्त इंटरेस्ट आहे उद्धव ठाकरेबद्दल बाकी काय विचारू नका आणि सांगू शकत बी नाही. उभा टाकट आवडतात तुम्हाला खूप? एक नंबर. एक नंबर नेता आहे का बरं? आता ही सांगू शकत नाही. अच्छा हे सांगू शकत नाही ते म्हणे इंटरेस्ट आहे म्हणतात पण हे सांगू शकत नाहीत म्हणतात. मावशी नाही मावशी चालल्या काकाही गाडी काढतायत. एक मिनिट नको 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 नग म्हणायला लागलेत ते निवडणुकीवर चर्चा नको म्हणायला लागलेत. आपण थोडं पुढे जाऊ आणखीन. हा तुमच्या आणखीन एक काका आहेत. जरा बोला की पुढे येऊन काय करायचं? पुढे आल्याशिवाय मतदान होणार आहे वय या नाही पण काय वातावरण आहे इकडे? काय आपल्याला माहित नाही होय का? लोक तर म्हणतात धैर्यशील दादा धैर्यशील दादा निवडून आपण कुठं नसतोच राजकारणात आपण आपलं घरचं काम. बरं मग काय पक्षाला पाहून मतदान करता उमेदवाराला पाहून करता? उमेदवारालाच करावं लागेल. होय ना? वा वा वा. पण मग काय तुमचा अंदाज मूड काय? मूड काय आता मोहिते पाटील. मोहिते पाटील म्हणतो महाशिरस मधला हा अंदाज. अय ऊन आहे डोक्यावर. आमच्या डोक्यावर काहीच नाही. तुमच्या डोक्यावर काय? ही काय उन्हासाठी टाकले कापड होय ना? गमजा आपण डोक्यावर काय घर बी घराचं छत बी दिले का सरकारने? नाही. कोणाला? कुठले आहे तुम्ही? आम्ही माडा माडाची का? अरे माडामध्ये तर धूम आहे. हे बघा एक मिनिट कॅमेरा दिसू द्या तुम्ही. हा बरं का? काय केलं सरकारने? दिलं काही? काय नाही दिलं ना सरकारवर. आम्ही नाराज आहे. आम्हाला शेतकऱ्याला काहीच नाही. काय द्यायला पाहिजे होतं? आम्हाला काय शेती मालाला भाव पाहिजे होता. हा दिला नाही ना. होय का? तुम्हाला दिलं काही? काय नाही दिली. तरुण मुलांनी आता बेरोजगार झाले. हा भयान परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात. आम्हाला जर सांगा नाही तर कोण उभं आहे निवडणुकीला? आता सध्या भाजपचे सध्याचे खासदार रणजित निंबाळकर हा आणि आपले आता महाविकास आघाडीचे धैर्यशील भैया मोहिते पाटील. काय मूड आहे? कोण निवडून येतंय? कोण बाजी मारतंय? धैर्यशील भैया मोहिते पाटील. मोहिते पाटील. होय ना? मोहिते पाटील केलंय काम त्यांनी? केलेलं आहे काम. पण ते लोक म्हणतात घराणेशाहीचं राजकारणी म्हणून. नाही नाही घराणे साईडचं काही नाही. हा होय ना? तसं नाही. नाही ती येतात निवडून. येतात 100%. लोकांचा वेगवेगळा मूड आहे. कोणाचा कोणाला पाठिंबा कोणाचा कोणाला पाठिंबा. महाशिरसमध्ये आपण गप्पा मारल्या लोकांशी संवाद साधला. इथूनही पुढे आपण जाऊ अकलूजमध्ये पाहू की काय म्हणतात लोक. चला वडापाव कितीला दिला? 10 रुपये. 10 रुपयात वडापाव. हा मुंबईचा वडापाव खाल्ला करा आमचा कधी कधी? हो खाल्ला ना. पण कशी टेस्ट मुंबईच्याच वडापाव सारखी? हो हो त्यापेक्षा भारी. भारी का हा भारी? हा भारी आहे. एकदम भारी. हो. मग इथं कोण भारी? हा? इथं कोण भारी आहे? कोण आहे? धैर्यशील भैया दुसरं कोण नाही? आहे पण काय नाही. धैर्यशील भैया 100%. लोकं तर म्हणतात निंबाळकर येतील म्हणून. नाही ना. काय बोलायचं? मला तुम्ही काय म्हणताय? आम्ही काय बोलायचं आणि तुम्ही काय बोलायचं? बोलायचं तुम्हीच आहे आता. इलेक्शन बद्दलच बोलणार. हा इलेक्शन बद्दल बरोबर आहे पण जाऊ दे दुसरं काहीतरी असतं की नाही माणसाला. संसार पाणी आहे की नाही इलेक्शन व्यतिरिक्त? हा? बरं काय दिलं नारळ पाणी? नारळ पाणी 40 रुपये. आमचं नारळ पाणी पिण्याचं मूड आहे. लय टळटळीत ऊन आहे. एवढ्या सगळ्या उन्हात तुम्ही उभं राहून काम करता. बरं मला सांगा आता आपण अकलूजमध्ये आहोत. आम्ही माळशिरसमध्ये होतो. लोक वेगवेगळी मतं व्यक्त करतायत. कोणी निंबाळकर म्हणतं कोणी मोहिते पाटील म्हणतं. आता इतकी वर्ष अकलूज बदलताना तुम्ही बघता तुमचा काय अंदाज? आमचे मोहिते पाटील आमचे नेते त्यांचं कार्य चांगलं आहे. धैर्यशील दादाचं. हो. मग ते तर म्हणे भाजपमधनं बाहेर पडले आणि तिकडे तू तरी तिने हातात घेतली. लोक नाराज आहे म्हणतात. त्यांनी दिलं नाही ना आधी. नाही त्यांनी न्याय दिला नाही. नाही दिला नाही. तुम्हाला पटलं नाही का? नाही पटलं नाही मला. त्यांना उमेदवारी मिळाली म्हणून पटलं नाही तुम्हाला? नाही पटलं. नाराज आहे तुम्ही? हो. बर ठीक आहे. काका म्हणले. आमच्या बहिणीलाच मत देणार आम्ही. होय ना? हो. मोहिते पाटील असं मोहिते पाटील बरं त्यांचंच समर्थन. होय ना? का कुठले? आम्ही लांबच आहे बाहेरचं. लांबचे बाहेरचं. हा? काय इथं कशामुळे येणं केलं? ही कपडे घ्यायला घेतले कपडे गाडी खरेदी परवडताय ना सगळं? काका म्हणजे परवडतंय. आनंदी आनंद आहे. एक दादा आपल्या बरोबर काय मूड आहे?
काही समजा डोक्यावर ऊन आहे, घाम निघतोय माणसाचा, नुसता कार्यकर्ता पळतोय, तुम्ही पळताय गाडीवरती. खरंय की होय ना? पळायला लागतंय. पळायला लागते. का लागतं पळायला? काहीतरी सरकार आपलं भलं करेल या हिशोबानं पळावं लागतं. काय लोक म्हणतात काय भलं केलं नाही म्हणतात. नाही केलं भलं, काय केलं का भलं? होय ना? हा. कोणी भलं केलं? भलं तसं कुणीच केलं नाही, पण कुणीतरी भलं करणार यावं अशा अपेक्षा आहे. अभी उम्मीद पे दुनिया कायम आहे. हो 100%. हाय, अजूनही उम्मीद आहे. अजून उमेदच आहे. अकलूज मध्ये उम्मीद कायम आहे. तरुणांना रोजगार नाही, हं. लोकांना हाताला काम नाही, हा, महागाई वाढत गेली. हा. कसं जगायचं लोकांनी? हे अवघड होऊन गेले सगळे. हा, कसं जगायचं लोकांनी काय सांगा. करता तुम्ही? हा? काय करता? आता मी एज्युकेशनला आहे. एज्युकेशनला का? बरं, काय अकलूज मधला मूड? अकलूज मधला मूड असा आहे की चालूला भारतीय जनता पार्टीनं जे उमेदवार दिलेला आहे हा. तो उमेदवार आम्हाला मान्य नाही. बर, त्या माणसानं निंबाळकर. हा निंबाळकर आजपर्यंत त्या माणसाने एकदाही अकलूज मध्ये पाऊल टाकला नाही. कोण निवडून येतं मग? आता ह्या वेळेला 100% राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. कोण पण? राष्ट्रवादीच. कुणी काही येणार राष्ट्रवादीत नाव घेणार नाही आम्ही, पण फक्त निंबाळकर नको आहे आम्हाला. हे म्हणतायत भैयासाहेब, लोक म्हणतायत निंबाळकर. काय मूड आहे? आमचं बायासाहेबच. भैयासाहेब. दुसरं कोणी का नाही? काय नाही, आम्हाला फक्त बायासाहेब माड्यात. होय का? भेटतात भैयासाहेब रोज होय का? आता गेलो तरी भेटतात आम्हाला. आता प्रचार एकदम जोरदार सुरू आहे. जोरदार आम्ही नाही गेलो तरी प्रचार एकदम मस्त चालू आहे. वन साइडेड. बर 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 भैयासाहेब. ब्रेक वय आता रणजित निंबाळकरला ब्रेक आणि धैर्यशील मोहित्याला हा. 100च्या स्पीडनं. काय सांगायचं निंबाळकरांना? मिलते ब्रेक के बाद. मिलते ब्रेक के बाद आप डायरेक्ट उधर पार्सल उनका, हाँ? इधर नहीं अभी, इधर चलेगा सिर्फ धैर्यशील मोहिते भैया का. बस. हाँ, बस. एक 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 एक. हा, आपण मार्केटमध्ये गेलो का त्यावेळी जिलेबीचा मुद्दा असतोच बरं का. जिलेबी भेटतेच आपल्याला. काय काय मूड आहे? काय बनवलं? निवांत आहे. निवांत आहे का? हा. हे ऊन त्याच्यात ऊन चालतंय. हा. काय काय बनवलं? जिलेबी आहे, लाडू आहे, शेव आहे. होय का? हा. मग आज काय बाजाराचा दिवस आहे? सोमवारी बाजार असतो. सोमवारी बाजार. सोमवारी बाजार असतो. आज तरी गिऱ्हाईक असतं ना? चालतंय, चालतंय की एवढं तेवढं चालतं. व्यवस्थित हा चालतं ना? हा चला मग काय हा. पोटापुरतं होऊन जातं. हा पोटापुरतं. हा. बर, काय जिलेबी अशी मस्त गोल 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 कशी जमती हो? फडक्यामध्ये केले जाते ना. होय ना? हा. बनवणारी ही आहे. अच्छा, बनवणारे ते असं. हा. बरोबर. असो, पण सध्या गोल गोल कोण फिरवतं इकडे निवडणुकीत? सध्या गोल गोल म्हणलं तर मोहिते पाटील. होय का? हा. म्हणजे फिरवतात नुसते, करत काहीच नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाही नाही करतात करतात आमच्यासाठी करतात, सगळ्यांसाठी यापूर्वी करतात. कोण गोल फिरवलं? बरं का सर, आमचे करता सगळे जे काय आहेत ना ते आता सध्याला भैयासाहेब, धैर्यशील मोहिते पाटील मोहिते पाटील. आणि माढा तालुक्यातून छाती ठोकून आम्ही सांगू शकतो की तेच येत असते हा. निवडून. बर. इलेक्शन भेळबत्ता नाही बाबा, लोकच ठरवतात कोण कधी काय होणार आहे की नाही. बर, आणखीन काही लोकांशी बोलूया. ताई नमस्कार. नमस्कार. हा, इथलाच काकरूज मध्ये राहता? नाही, पिंपरी. पिंपरीला. हा. होय ना? काय घेत आहे? फळे फ्रूट. होय, गरज आहे. गरज एवढा उष्मा आहे. वाढलाय, थंडावा पाहिजे शरीराला, खाल्लंच पाहिजे असं. बरोबर आहे. ना? राईट. काय म्हणजे मग लोकांना सध्या काय आवडतं? आता उन्हा जास्त तर आईस्क्रीम, गार पाणी, फ्रूट वगैरे चालते जास्त करून, गारच. होय ना? हो, बरोबर आहे. गार वाटायला पाहिजे सगळं. बरोबर, राईट हा. राईट. मग आता निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे सगळं. हा? काय वाटतंय तुम्हाला? कोण कसं धावतंय, कोण पुढे आहे, काय मूड आहे? आता तर खरं बोलायला गेलं ना, आता चालू आहे सगळे फ्रॉडच आहेत. कोणी कोणासाठी काहीच करत नाही, आश्वासन खरंच बोला. देतात. तुम्ही आम्ही खरंच खरंच बोला. बोलणार, आश्वासन देतात, पण काही सुद्धा गरिबासाठी कोणी सुद्धा काही करत नाही. निवडून आल्या तोपर्यंतच नुसतं आम्ही हे करू ते करू, नंतर मग आपलं हाय तीच आहे चालू. होय ना? बरोबर, राईट. पण आता मग म्हाडामधनं कोण निवडून येतंय म्हणता, काय मूड आहे? आता आम्ही कसं सांगू म्हणतात? नाही, ते सांगतात म्हणून बोलू नका. तुम्ही इकडे बघा, समोर कॅमेरा समोर बघा, बघा बघा बघा. हा? धैर्यशील. फार लाजत बोलल्या काकू, काय कर ताई. असा सगळा वेगवेगळ्या सूर्यमंडळी, आणि हा सूर आपण महाशिरस मध्ये पण जाणून घेतला, अकलूज मध्ये पण जाणून घेतला, आणि यानंतर अर्थात मी जाणार आहे माझ्या शोच्या चौकटीत आणि पुन्हा एकदा जाणून घेणारे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडनं, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडनंही आणि सर्वसामान्य माणसाकडनंही, की काय आहे माढा लोकसभा मतदारसंघातला मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात.
तर माढा मतदारसंघातील म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस आणि अकलूज वासियांशी संवाद साधल्यानंतर आपण आलेलो आहोत आपल्या शोच्या चौकटीत, जिथे आपण पाहिलं तर एकीकडे आहेत विरोधक, एकीकडे आहेत सत्ताधारी, त्याचबरोबर शेतकरी संघटना, सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी देखील आज आमच्या या शो मध्ये इथं उपस्थित आहेत. माढा लोकसभा मतदारसंघ 2019 मध्ये आरुळी देण्यात आली होती, माढा आणि शरद पवारांना पाडा, आणि आता आरुळी देण्यात आलेली आहे माढा पाडा गाडा. बरं काय नेमकं समीकरण जाणून घेऊयात. एकीकडे पुन्हा एकदा विद्यमान खासदार महायुतीकडनं ते म्हणजे रणजितसिंह निंबाळकर, आणि दुसरीकडे आहेत धैर्यशील मोहिते पाटील, जे एकीकडे भाजपवासी होते पण आता त्यांनी शरद पवार गटाची वाट धरल्यानंतर खासदारकीची उमेदवारी मिळवली आहे. पाहूयात, जाणून घेऊयात. आपला पहिला प्रश्न घेऊ. पहिला प्रश्न अर्थात मी घेतोय यांना, का आम्ही तुमचा उमेदवार निवडून द्यावा? आदरणीय कृष्णा भीमा स्थिरीकरणचा महत्वपूर्ण योजनेचा मार्गी लावावा म्हणून, शेतकऱ्याच्या हमीभावाला भाव मिळावा म्हणून, आणि वंचित पीडित शोषित घटकांना न्याय मिळावा म्हणून, आणि दुसरं म्हणजे महत्वपूर्ण MIDCची योजना आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला म्हणून आम्ही धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि माढ्यातली जनता या सर्व मुद्द्यावरती घेऊन त्यांच्या पाठीमागे उभा आहे. ठीक आहे, 40 सेकंदात त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. अर्थात माझ्या कार्यक्रमाला मी स्वागत करतोय भोसले सरांचं. माझी सनदी अधिकारी आहेत आणि अर्थात भाजपच्या वतीने खिंड लढवण्याकरता ते इथं उपस्थित आहेत. सर, का आम्ही तुमचा उमेदवार पुन्हा एकदा निवडून द्यावा? आपल्या सर्वांना आठवत असेल की 2019 मध्ये पंढरपूरच्या सभेमध्ये मोदी साहेबांनी कृष्णा नीरा भीमा स्थिरीकरणची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आशियन बँकेमार्फत 3300 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ती योजना मार्गी लावलेली आहे. ती योजना पूर्ण करण्यासाठी माझा खासदार, कार्यक्षम खासदाराला पुन्हा ह्या भागामध्ये रेल्वेचा सर्वे पूर्ण करून चालू करून दिलेला आहे. पंढरपूरची रेल्वे आपली जी पेंडिंग पडली होती ब्रिटिश कालापासून, त्याचा सर्वे होऊन ब्रिटिश कालामध्ये पडलेली रेल्वे आज देखील सर्वेक्षण होऊन त्याला कार्यान्वित, बजेट प्रोव्हिजन करून कार्यान्वित केलेली आहे. आपल्या पालखी मार्ग आपण बघता चालूच आहे. तुमचा मगाशी उल्लेख केलेला 3300 कोटीचा बजेट टाकून तो जो कृष्णा नीरा भीमा स्थिरीकरण हे 3 जिल्ह्याचा उजनी धरणापासून दुष्काळी जनतेच्या शेतकऱ्यांना पाणी देणारा, त्यांचा अश्रू पुसणारा, लातूर, धाराशिव किंवा तुमच्या बीड, माजलगाव भागातल्या शेतकऱ्यांचा देखील या ठिकाणी दुष्काळी जनतेचा प्रश्न मिटणार आहे आणि त्यासाठी आमचा खासदार पुन्हा आपण निवडून द्यावा. बरं, ठीक आहे. तुम्हीच 2019 मध्ये आरोळी दिली होती, बरोबर ना? माढा आणि शरद पवारांना पाडा. मग आता तुम्ही म्हणताय माढा पाडा आणि गाडा, नेमकं काय? परिस्थिती अशी आहे की साहेबांनी जे बोलले आता की कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आहे, त्यांना आणखी नावही माहित नाही की कृष्णा भीमा, ते कृष्णा नीरा म्हणता येतं त्यांना आणखी जिल्हेही माहित नाहीत की ते 7 तालुके आहेत त्याच्यामध्ये, की ते त्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असल्यापासूनचे जे काही त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, त्यासाठी जे प्रयत्न आतापर्यंत चालू आहेत ते फक्त ते श्रेय लाटण्याचं काम करत आहेत. निंबाळकर दिलं ना तुम्हाला आश्वासन दिलं होतं 2019च्या व्यासपीठावरती, निधी दिला जाईल, काम केलं जाईल, कामाला सुरुवात झालेली आहे. तरी नेमका तुमचा विरोध उमेदवाराला आहे की पक्षाला आहे? मुळात आमचा विरोध हा उमेदवाराला आहे. हा उमेदवार आपण बघत असाल पाठीमागे आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेस त्यांनी या माढ्याचं नेतृत्व केलं त्यावेळेस त्यांचा महत्वपूर्ण लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता कृष्णा भीमा स्थिरीकरण, तो प्रश्न या खासदाराने हाणून पाडलाय. आणि दुसरा प्रश्न नीरा देवधर असेल, लोणंद मार्ग असेल, पंढरपूर लोणंद रेल्वे असेल, हे फक्त आयत्या पिठावर रेगोड्या मारण्याचं काम हा खासदार करतोय. आपण पाठीमागचं विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचं काम बघावं, त्याची निवेदनं बघावी. आपल्या विजयसिंह क्रीडा संकुलमध्ये आदरणीय केंद्रीय मंत्री यांनी ज्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी तो प्रश्न मार्गी लावलाय आणि हे उगाच काहीतरी भरकवण्याचं काम करतात. हा खासदार हा निष्क्रिय खासदार आहे, म्हणून आम्ही त्या खासदाराला इथून पुढे या ठिकाणी स्थानात देणारच नाही. येणार तर धैर्यशील मोहिते पाटीलच येणार. की तुम्हाला उमेदवारी हवी होती म्हणून हा सगळा कालवा? नाही, उमेदवारी आम्हाला हवी होती म्हणून हा कारभार नाही. हा खासदार कधी या माढा मतदारसंघात कुठल्याही गावात सक्रिय झालेला नाही, जनतेच्या प्रश्नाला कुठे उपस्थित राहिलं नाही, त्यानं कुठले कामं केलेले नाहीत. जे आमचे विजयसिंह मोहिते पाटलांनी पैरवी कामं केले होते तेच कामाचे पाडे संसदेमध्ये पण पूर्ण पाटण केलंय त्याचं आणि जनतेत पण त्याचा वापर करत आहे. त्यामुळे यावेळेस या उमेदवाराला आम्ही पाडायचा निश्चय केलेला आहे आणि आम्ही उमेदवार इथं निवडलेला आहे. ठीक आहे भोसलेजी, मला आपल्याला विचारायचंय नेमकी पोटदुखी कुठे? नाही, त्यांनी मगाशी नमूद केलं ते माझं म्हणणं खोटं असं म्हटलं. 2019 मध्ये विजयसिंह दादा, रणजितसिंह मोहिते पाटील आणि सगळे मान्यवर त्या स्टेजवर उपस्थित होते. त्याचा क्लिप देखील
धैर्यशील मोहिते पाटलांनी क्लिअर केलेली आहे. ह्या ठिकाणी 3300 कोटीचं आशियन बँकेचं फडणवीस साहेब सरकारनं पैसे रिलीज केलेत, मोठे मोठे प्रोजेक्ट रिलीज केलेत. अशा प्रकारचे क्लिप स्वतः उमेदवार धैर्यशील दादांनी रिलीज केलेली आपण ऐकलं आहे. बरोबर, ठीक आहे, त्यांनी कबूल केलं त्यांनी. तरी ते आता त्या गटामध्ये गेले. पुन्हा एकदा ते त्या गटामध्ये कशासाठी गेले आहेत? त्यांना व्यक्ती केंद्रित राजकारण करू नये. समाजाच्या विकासासाठी राजकारण करावं, समाजासाठी राजकारण करावं आणि ही लोकशाही पद्धतीनं लोकांमध्ये विकसित भारत रुजवलं पाहिजे. हे त्यांची क्लिप आहे. ठीक येतो. मला सकल मराठा समाजालाही हे दिला. दोन्हीकडनं जे म्हणणं झालं की विकासाची कामं झाली, हे म्हणतायत काहीच झाली नाहीत. हे म्हणतायत की झाली नाही म्हणून आम्ही आमचा उमेदवार उभा केलेला आणि त्यांना निवडून आणू. माडा पाडा गाडा, तुमचं काय म्हणणं? ही दोन्ही पण लबाड आहे. ती तुम्हाला खरं सांगतो, इथं सकल मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या तिघांनाही जुळवायचं काम या दोन्हीने पण केलेलं आहे. आमच्या दोन्हीने पण पाठीमागच्या काळात 23 मार्च 1994ला शरद पवारांनी पाठीमाग आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि 16% आरक्षण आमचं दुसऱ्याला दिलं. आणि आता महायुतीच्या सरकारनं आमचे सगळे सोयरेवरून एसआयटी चौकशी जरगे पाटलाला लावली. परंतु या सर्व आमदारांनी तिथे हातवरती करून एसआयटीला मागणी केली. परंतु इथं कुठल्याही सकल मराठा अन्याय झालेला ह्याच्यावरती कुणीही वाचा फोडलेला नाही आणि तिथे विरोधही केलेला नाही. त्याच्यामुळे दोनाला पण आम्हाला दोघांशी घेणदेण नाही. आम्ही सर्वजण मिळून, सकल मराठा समाज असेल, बहुजन समाज असेल, सर्वजण मिळून उद्या बैठक घेऊन आमचा निर्णय पुढचा जाहीर करेल आणि कदाचित एका दिवस आम्ही आमचा उमेदवारी जाहीर करेल. साधारण किती मताधिक्य आहे तुमचे? 6 लाख मतदान. निर्णायक मतदान आहे. बरं, ठीक आहे. मला आपल्याला विचारायचंय. त्यांनी असं म्हणलं, हा तुम्ही बोलणार, त्यांनी असं म्हणलं की दादांनीच गेल्या 2019च्या व्यासपीठावरच्या आश्वासनानंतर कबूल केलं होतं की हो, कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या मुद्द्याला घेऊन आम्ही भाजपमध्ये आलो, पण आम्हाला निधी मिळाला असंही म्हणलेलं आहे. आणि आता त्यांनी आपली भूमिका बदलली. त्यांनी जो युक्तिवाद केला त्यावर तुमचं उत्तर काय? साहेब, मुद्दा असा आहे की भाजपचं खायचे आणि दाखवायचे हे वेगळे आहे. भाजप पक्ष आणि आता आमचं ही जे आपण ज्या प्रांगणात उभारलोय अकलूज नगर परिषद, ह्या नगर परिषदेला एकही रुपया नाही दिलेला नाही ह्या खासदारांनी. आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण ह्याच्याबद्दल तुम्ही जर काल आमच्या उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील ज्यांनी शेती, शेतकरी, शेतीभाऊ, तरुणांना रोजगार ह्या सगळ्या गोष्टीवर उहापोह केलाय. आणि त्यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण सगळे जिल्हे 36 तालुके आणि 6 जिल्ह्यांचं त्यांनी नियोजन सांगितलं. आता जे साहेब म्हणले की निधी दिला, कुठं निधी दिला, किती इम्प्लिमेंट झालं, 10 वर्षात भाजपनं काय काय केलं साहेब आपल्याला माहिती आहे. महागाई तर तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कृष्णा भीमावर मी बोलणारच आहे. पण आमचा उमेदवार असा आहे की या ग्रामपंचायत माध्यमातून अगदी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती सदस्य, ज्या अभ्यासपूर्ण त्यांनी काल वक्तृत्व संवाद साधला जनतेशी आणि या जनतेतनं आणलेला हा उमेदवार आहे साहेब. हा लादलेला वगैरे नाही. आणि मुद्दा असा आहे साहेब, कृष्णा भीमा स्थिरीकरणला तुम्ही माहित आहे ते डायव्हर्जन नाव दिलं साहेब त्याला. आज शेतकऱ्यांची काय हाल आहेत तुम्हाला माहिती आहे साहेब. महिलांसाठी गॅसचे हाल तुम्हाला माहिती आहे. 6.5 ऐका मुद्द्यावर येतो. ऐका, कृष्णा भीमा स्थिरीकरण जे तुम्ही म्हणला ना, ते निधी देऊन कुठं काम झालं त्यांना विचारा. बरं, ठीक आहे, मी घेतो शेतकरी संघटनेकडे. बोला, तुम्ही बोला. आपल्या देशाची संसद ही जगात सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. त्या संसदेमध्ये अभ्यासू माणूस पाहिजे. तसे संभाजी महाराजांच्या आजोळच्या निंबाळकर यांचं सांगायचं काय काम आहे. सगळ्या संस्थांच्या डब घ्यायला आले ते. शिक्षण संस्था घ्या, कारखाना घ्या, तुमचे शिवामृत डेअरी घ्या, विजय शुगर घ्या, यांनी पूर्ण डब घ्यायला आणला आणि शेतकरी लुटला. ह्यांना उभा राहायचा अधिकार नाही. अजिबात नाही. हो, अजिबात नाही. मला सांगा कुठली संस्था नीट आम्हाला दाखवायची. समोर सांगू दे येऊन, मी समोर उभा राहतो. किती लुटलं शेतकऱ्यांना. 10,000 लाख लिटर बोलू द्या. एक मिनिट बोलू द्या. एक मिनिट बोलू द्या. ऐका 10,000 लाख लिटर रस गेला. 10,000 लाख लिटर रस गेला. आशिष खराड्याला कॉन्ट्रॅक्टर दिलं. अरे कुठली नाटक होते ह्याच्या नाटक होते. शिक्षण संस्थेत लोक आहे ते. ही आयुष्यभर लबाड, ही दोन्ही पण लबाड आयुष्यभर मांडत बसणार आहे. ती मराठा समाजाचा प्रश्न असंच प्रलंबित राहणार आहे. त्यामुळे यांच्यावर कुणावर मतदारसंघातल्या एकाही मतदाराने विश्वास ठेवू नये. ठीक आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा आहे जो चर्चेत पुढे आलेला आहे, ज्याच्यावरनं खरं तर मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आज पुन्हा त्यांचं कुटुंब त्यातनं बाहेर पडलेलं आहे.
मला सांगा, कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं काम कुठपर्यंत आलंय, तुमची काय माहिती? काय नाही, फक्त कागदावरती योजना दाखवली जातात. दोन्ही सरकार, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस, कोणतंही सरकार या शेतकऱ्याचं हित जोपासत नाही. फक्त लोकसभेचे इलेक्शन आलं, विधानसभेचे इलेक्शन आलं, कागदावरती फक्त हा विकास केला जातो. भीमा स्थिरीकरण असेल, अजून केवळ कोणताही मुद्दा, दोन्ही सरकार असेल, सगळ्या सरकारचं माळ्याचं म्हणे एकच, पण कुठलंही सरकार शेतकऱ्याच्या विरोधी नाही. महाविकास आघाडी सरकार असेल तर FRPचे 3 तुकडे करून शेतकऱ्याला देशद्रोहीला लावायचं काम या महाविकास आघाडी सरकारने केले. आणि भाजप सरकारही त्याच पद्धतीचं या शेतकऱ्यावरती राजकारण करून या भूमी अधिकाऱ्यांचा कायदा या सरकारने बंद करून टाकला. त्याच्यामुळे शेतकरी विरोधी दोन्ही सरकार शेतकरी विरोधी आहेत. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की या सामान्य जनतेने भाजप विरोधी महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या स्वार्थापोटी हे सगळे नेते मंडळी एकत्र आलेत. पण महाविकास आघाडी असेल, भाजप असेल, हे सरकार एकत्र आलेत. पण सामान्य जनता या महाराष्ट्रात भूतन भविष्याचा इतिहास घडवून या दोन्ही सरकारला घरी बसवायचं काम करतात. बरं, मला भोसलेंकडे यायचंय. मला विचारायचं आपल्याला की कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा आता मला संपून पुढल्या मुद्द्यावर जायचंय. माझा प्रश्न असा आहे की हे म्हणतात की कागदावर आहे, निधी दिला नाही, कितपत सत्य आहे, काय तथ्य? त्यांचा एक मुद्दा मग त्यांनी उपस्थित केला की पूर्वी नीरा भीमा स्थिरीकरण होतं, नंतर फ्लड डायव्हर्शनचा विषय आला. कृष्णा भीमा स्थिरीकरण आहे, ऐका असू द्या, काही जे काय स्थिरीकरण आहे तो जो प्रकल्प आहे, ऐका, या प्रकल्पाला फ्लड डायव्हर्शन सेंट्रल वॉटर कमिशन मधून तो पूर्वीचा प्रोजेक्ट क्लिअर होत नव्हता. यासाठी नदी जोड प्रकल्प आणि फ्लड डायव्हर्शन अंतर्गत याला मान्यता घेऊन त्याला बजेट देऊन तो कार्यान्वित करण्यात आलेला आहे. एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे खासदारांनी जे आश्वासन दिलं होतं त्यात त्यांनी सशक्तपणे हे काम पूर्ण केलं. 100%. केव्हापर्यंत दिसणार ते आता 3300 कोटी आशियन बँकेकडनं घेऊन त्याला बजेट प्रोव्हिजन करून दिलेलं आहे. ठीक आहे. आता येतो तुमच्याकडे, येतो. हा येतो मी तुमच्याकडे. ते म्हणतात की नदीजोड प्रकल्पाची मान्यता त्यांनी मिळवून आणली. सर, आपणाला मी एक विनंती करतो, थोडा अभ्यासपूर्वक बोला. नदीजोड प्रकल्प आणि नीरा देवधर हे आदरणीय रामराजे निंबाळकर साहेबांनी मंजूर केलं. त्यावेळेस निलंगे साहेब त्यावेळेस मंत्रिमंडळात होते, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी ते मंजूर केलं. राहिला प्रश्न शेतकरी संघटनेचे ते आजोबा म्हणतायत की मोहिते पाटलाच्या संस्था सगळ्या डुबल्या. आपल्याला मनाला एक प्रश्न करा की तुमचा विद्यार्थी कुठे शिकला आणि गेल्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही कुठल्या कारखान्याला ऊस घातला आणि सकाळी तुम्ही शिवामृतचं दूध पिता का नाही? कुठली संस्था बंद आहे तेवढं सांगा फक्त. बिनबुडावचे आरोप काही करू नका. जे मुद्द्यावर आहे प्रश्नावर बोला, मुद्द्यावरती बोला, विकासावरती बोला. आजपर्यंत मोहिते पाटलांनी विकासच केलाय, माढ्याचा केलाय, लोकसभेचा केलाय, माळशिरसचा केलाय आणि सोलापूर जिल्ह्याचा केलाय. बरोबर, ठीक आहे. येतो ना, काकांकडे उत्तर घेतो. येतो काकांकडे उत्तर. हा बोला. आज संसदेमध्ये जे खासदार उभा आहे दोन्ही साईडचे, यांच्याकडे पैसा येतो कुठं, पहिला प्रश्न आहे माझा. ऐकून घ्या. यांनी माझ्या पोरांना ऍडमिशन दिलं नाही, ऊस आमचा जळला. यांनी जाणून बुजून आम्ही विरोधात होतो म्हणून आम्ही वैचारिक विरोध आहे, आमची दुश्मन नाही यांच्या बरोबर. राजकारण म्हणजे ना, शिवाजी महाराजांनी सांगितलंय स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांनी सगळी रयत एका जाग्याला घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि ह्याने अन्याय करायला सुरुवात केली. आणि एक सांगतो आता, ही अभद्र युती आहे या तालुक्यात. अभद्र जी युती होती 19 तारखेला, त्याची जनता 100% उत्तर देणार. तुम्हाला वाटत असेल अभद्र युती, ही दोन्ही भ्रष्टाचारी, दोन्ही भ्रष्टाचारी आहेत. म्हणून मी एक विनंती करतो या माध्यमातून जनतेला, या दोघांना उत्तर द्या आणि चांगला उमेदवार निवडा. बरं, ठीक आहे. येतो ना, जानकर समर्थक उत्तमराव जानकर यांचे समर्थक आले. हा बोला. साहेब, अभद्र युती काय होणार नाही. खऱ्या अर्थानं जनतेला, माढा मतदारसंघाला 19 तारखेला उत्तमराव जानकरांची भूमिका ही महाराष्ट्रात निर्णायक होणार. सोलापूर आणि माढ्याचा खासदार ही उत्तमराव जानकरच्या समर्थनार्थ आणि उत्तमराव जानकरांच्या विचारानं होणार आहे. आणि अभद्र गेले की ते चार्टर्ड प्लॅनने गेले होते ना. चार्टर प्लॅनने गेलते, पण आम्हाला त्यांच्या काय हे मान्य नाही. चार्टर प्लॅनने गेलो, मी स्वतः गेलतो. पण मला काय म्हणायचं आहे की अभद्र युती वगैरे काय नाही. भारतीय जनता पार्टीनं काय भूमिका आमच्या नेत्यावरती अन्याय केलाय. काय भूमिका? 15 वर्ष झाली, गेली 15 वर्ष झाली भारतीय जनता पार्टीनं आमच्या नेत्यावर अन्याय केलाय. आणि त्या अन्याय कोणाच्या बाजूने? बाहेरचा. ते 19 तारखेला आमचे नेते सांगतील. मान्य असेल. हो, आम्हाला आमच्या नेत्याचे सांगतील ते आम्हाला शिरसावर. ते म्हणले मोहिते पाटील जाणार तुम्ही. आम्ही कुठेही जाणार. ते म्हणले कमळ जाणार. आम्ही कुठेही जाणार. एक मिनिट. तुम्हाला एकनाथ शिंदे आलेले चालतात, अजित पवार आलेले चालतात, मग उत्तमराव जानकर आलेले चालत नाहीत का? तालुक्यातले 2 गट एकत्र आलेले चालत नाहीत का? आमचं काहीच म्हणणं नाही. मग
बरोबर आहे ना. आम्हाला काय करायचंय, भाजपला हद्दपार करायचंय. त्याच्यामुळं आमच्या तालुक्याची 2 लोक मातब्बर लोक एकत्र येणार आणि पाडणार भाजपला. कोणा बाजूने, कोणाच्या बाजूने? मी राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, पण मी सध्या उत्तमराव कुठला गट? मी शरद पवार गटाचा आहे, जुना कार्यकर्ता आहे मी. पण यावेळेस आम्ही भाजपला पाडणार. पण नाही असू द्या ना, तिकडे करते आम्ही थांबलोय. काय असते 2019ला बीडवरून पार्सल आणलं, विधानसभेला इथं निवडून दिलं. आता तशी विषय होणार नाही. माढा मतदारसंघ हा फक्त स्थानिक. ठीक. हा बोला. आता 400 पार शेतकरी गार असा नारा मोदीजींचा आहे का? हा 400 पार कुठल्या शेतकऱ्यांना काय दिलं? जीएसटी लावली, मटेरियलवर लावली. तिकडं आता ते कमळमध्ये होते, आता ती तुतारी घेतली. ते म्हणतात शेतकऱ्यांचा असा आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस म्हणतात की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, ह्यांचे बोलतेत पण कुठलाच कोण देत नाही. नुसतं आमच्या शेतकऱ्याची मतं घ्यायची आणि वर संसदेत जायचं. मोहिते पाटलांनी काम नाही केलं शेतकऱ्यांसाठी. काय केलं? रणजित सिंह निंबाळकरांनी काय नाही काहीच नाही केलं. काय केलेलं नाही सर. मी गेले, काय सुद्धा केलेलं नाही. मला जसं कळतंय तेव्हापासून मी या माळशिरस तालुक्यामध्ये बघतोय, प्रत्येक आमदार असू द्या, खासदार असू द्या, ह्यांनी फक्त ह्यांच्या या माळशिरस तालुक्यामध्ये स्वार्थाची कामं केली आहेत. आता जे ह्यांचं मन मिळालं, आता मगाशीच तिकडून हे ज्यावेळेस जानकर समर्थक ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस तिकडून आवाज काय होता, त्यांना काय बोलू नका, त्यांना काय बोलू नका. आणि ज्यावेळेस ते चाचा जो प्रश्न मांडत होते त्यावेळेस चाच्याच्या अंगावर तिथली जेवढी सगळी होती ती तुटून पडली. म्हणजे एखाद्याला एक मिनिट हो का बघा, एखादा शेतकरी माळशिरस तालुक्याचा असू द्या नाही तर माढ्यातला असू द्या, तो जर वैचारिक त्याच्या, आम्ही काकासाहेबांना मानतो, काकासाहेब म्हणजे शंकरराव मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यासाठी सर्व काही केलं. परंतु ह्या पिढीनं, ह्या 3 जी पिढ्यामध्ये देण्यात हो काय असं विचार मांडू देत नाही ती. ह्याच्यासाठी काकासाहेबांनी केलं, पण यांनी ह्या तालुक्यामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये यांचं काहीही नाही. यांच्या शिक्षण संस्था म्हटल्या तर शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी भरलेले शिक्षक ही त्यांचेच पाहुणे रावले येते. आता माझ्या साईडला भाजप आहे म्हणून तुम्ही म्हणताल का भाजपच्या बाजूने बोलतोय का? पण मी भाजपच्या बाजूने बोलत नाही. तुम्ही सगळं मला सांगा, आताचे खासदार, एक मिनिट, सुपारी नाही, बोलू द्या. हे म्हणतात ना सुपारी कोण, पण आज जानकर साहेब हे काय म्हणतात, जानकरला बोलू नका, तुम्ही आमच्याकडे येणार आहे. जानकर, एक मिनिट, जानकर साहेब, मुद्दा आहे, जानकर साहेब आमदारकीसाठी चाललेत आणि खासदार साहेब खासदारकीसाठी चाललेत. त्यामुळे सर हे चाचा भतीजा खोटं बोलतात. त्यांनी काय म्हणतात की मोहिते पाटलांच्या संस्था सगळ्या बुडाल्यात. ह्यांना माहित आहे का सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांच्या किती संस्था आहेत? चांगल्या त्यांच्या संस्था अजून आहेत आणि चांगल्या संस्था चालतात. आणि त्या संस्थेमध्ये विरोधकांची मुलं सुद्धा शिकतात आणि त्या संस्थेमध्ये विरोधकांना नोकऱ्या सुद्धा आहेत. हे सत्य आहे. आणि ते चाचा भतीजा निंबाळकरची सुपारी घेऊन मोहिते पाटलांच्या विरोधात बोलतात. सर एक लक्षात घ्या, ते काका काय म्हटले की आम्हाला ऍडमिशन मिळणार. त्या ऍडमिशनला प्रोसेस असते सर, तिचं मेरिट असतं, जे काय गुणवत्ता असते. काय सर, ते ऍडमिशन आणि लोकसभा ह्याचा काहीतरी दुरापास म्हणजे विषय आहे. आपण पुढल्या मुद्द्यावर सगळ्यात महत्वाचं आमचे मित्र म्हणले, पण स्वतः मोहिते पाटीलातले आमचे ज्येष्ठ आदरणीय ज्यांना पितामह म्हणलं जातं, ऐका, महाराष्ट्राच्या राजकारणातलं सुसंस्कृत नेता म्हणलं जातं ते विजयसिंह मोहिते पाटील स्वतः व्हीलचेअरवर त्या दिवशी सहभागी झाले होते मराठा सेवा संघामध्ये. आणि धैर्यशील मोहिते पाटील, ऐका, पाठिंबा म्हणून मी फोटो दाखवतो. दुसरी गोष्ट साहेब, हे उमेदवार आमचे धैर्यशील मोहिते पाटील, ज्या दिवशी सभा झाली, मोर्चा झाला, जरांगे पाटील साहेब आले होते, ते ग्राउंड स्वतः धैर्यशील मोहिते पाटलांनी साफ केलंय. तिथल्या बाटल्या कागद उचलले. मोहिते पाटील ग्राउंड टॉर आणि टॉपचे आहेत. विचारधरणी त्यांची चांगली. ठीक काल सुद्धा डिक्लेअर केलं. येतो. माझा यांना सवाल आहे की मला एक सांगा, तुम्ही फोटो काढायसाठी यायचं नाही मोर्चात, मला एवढं सांगायचंय. 50 वर्ष ह्यांची एकमेकाची डोकी फोडत होती. आज एका ताटात खाया बसली कशासाठी? खुर्चीसाठी. मला काय सांगायचंय, अरे तुम्ही आणि ह्यांची लिस्ट संपणार. दादाला, मामाला, भैयाला कोण चाललंय? आमच्या जरा गरीब नाही का कोण? मला सांगायचं एवढंच, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कोणी असं नाही का संसदेत जाणारा? मग ह्यांची लिस्ट कधी संपायची? कुणी असतील दोन्ही फसवणूक केलेली आमची मराठा समाजाची. आणि ह्यांना माझा सवाल आहे की यांनी समाजासाठी योगदान काय एवढं सांगा. आम्हाला कोणत्याच उमेदवारात सध्या तरी नावं ठेवायची नाहीत, परंतु सध्या सकल मराठा समाजाला आरक्षण अतिशय आवश्यक आहे. आणि शैक्षणिक आणि गुणवत्तेच्या दृष्टीने जे मुलं गुणवत्ताधारक मुलं आहेत
ते खरंच महाग राहिलेत, आरक्षणामुळे महाग राहिलेत. तर दोन्ही नेत्यांना एवढीच विनंती आहे की आम्हाला सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आम्हाला कोणते उमेदवार नावं ठेवायचे नाहीत, सगळे उमेदवार कधीही चांगले असतील, परंतु आरक्षण द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. यांना काय इचरा, या दोघांना काय इचरा, सकल मराठा समाजाला तुम्ही 10% आरक्षण कसलं दिलंय, दोघांना पण इचरा. फसवं दिलंय का टिकाऊ दिलंय हे इचरा. यांचं उत्तर यांच्याकडनं अपेक्षित आहे का नाही इचरा. आम्हाला कुठल्या सरकारला नाव ठेवाय नाही ते, पण हे दोन्ही सरकार मतदान आल्यानंतर शेतकऱ्याला म्हणते भाव देऊ आमक. आज 5 वर्ष कोण बोलते ते का. बरं ठीक आहे, मी पुढला प्रश्न घेतो. मला मराठा समाजाविषयी यांनी टिकाऊ आरक्षण कसं दिलं म्हणून. मी पुढल्या प्रश्नावर जातो. पुढला प्रश्न शेतकऱ्यांचा अत्यंत महत्वाचा आहे. शेतकऱ्यांसाठी विद्यमान खासदारांनी काय केलं सांगा. आपल्याला माझं ऐका, आपल्याला शेतकऱ्यांसाठी FRP लागू करणारं मोदी शासन आहे, मोदी सरकार आहे. FRP मुळे शेतकऱ्यांचं कल्याण झालेलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री अमित शाह, सहकार मंत्री पहिल्यांदा डिपार्टमेंट क्रिएट केलं आणि शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन सुविधा देण्याचा प्रयत्न. आणि एक मिनिट आणि हमी योजनेअंतर्गत काँग्रेस शासनाने 14 सालापूर्वी फक्त 50 कोटीचं मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याला नागवलं जात होतं. काँग्रेस गव्हर्नमेंटनं फक्त 50 कोटी हमी योजनेअंतर्गत खरेदी केली होती. या शासनाने 10 वर्षामध्ये 450 कोटी हमी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. हमी योजनेची अंमलबजावणी शेतकऱ्यांसाठी या गव्हर्नमेंटने केलेली आहे. बरं ठीक आहे. थेट शेतकरी नेत्यांकडनं त्याचं म्हणणं घेऊ. येतो शेतकरी विद्यमान खासदारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं. विद्यमान खासदार असेल किंवा त्यांचं केंद्रातलं सरकार असेल की शेतकऱ्याला 1 लाख रुपयाचं जर मटेरियल घेतलं खत बियाणे तर त्याच्यावरती 18% GST घेतला जातो आणि वर्षाला 2000 रुपये, वार्षिक 6000 रुपये दिले जातात. तर आमच्या 1 लाख रुपयाच्या खत बियाण्यातून हा 18% हा सरकार वसुली शेतकऱ्याच्या मुंडीवर पाय देऊन 18% GST वसूल करून हे आमचं सरकार वसुली करतंय. मग हे भाजप सरकार वसुली सरकार आहे का. हा खऱ्या अर्थानं हा प्रश्न आहे. हा विद्यमान खासदार असतील याच्यावर कधी यांनी आवाज उठवला का कधी विद्यमान खासदारांनी, तर कधीच आवाज उठवला नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या समस्याला हा खासदार असेल, मोदी सरकार असेल, कोणतंही सरकार आवाज उठवून शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न करत नाही. त्याच्यामुळे या सरकारचा पुढला प्रश्न विचारतो. मग तुमच्याकडे येतो. पुढला प्रश्न विचारून मी तुमच्याकडे येतो. 2019ला रणजितसिंह निंबाळकर खासदार म्हणजे विद्यमान खासदार, 2014ला दादा खासदार होते. बरं, दादांनी तरी त्यांच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी काही केलं का. दादा असतील किंवा रणजितसिंह निंबाळकर खासदार असतील, आताचे कोणत्याही सरकारनं शेतकऱ्याच्या विरोधी सगळे निर्णय घेतले की दादा असतील किंवा कोणी असेल, शेतकऱ्याच्या बाजूने कांद्या निर्यातीचा भाव असेल, दुधाचा भाव असेल, कोणताही सरकार शेतकऱ्याच्या बाजूनं कधीच इलेक्शन पुरतं शेतकऱ्याला सरकारची आठवण येते आणि नंतर शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा विश्वासात घेतलं जात नाही. दुधाचा दर असेल, साखरेचा दर असेल किंवा ऊसाचा भाव असेल, तर कोणताही सरकार ज्यावेळेस शेतकऱ्याला ऊसाच्या दराची उचल द्यायचा प्रश्न येतो त्यावेळेस हे सगळे साखर कारखानदार भाजपचे असतील, राष्ट्रवादी असतील, काँग्रेसचे असतील एकत्र येतात. एखाद्या हॉटेलमध्ये बैठक होती आणि त्याच ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यातला शेतकऱ्याचा दर, ऊसाचा दर ठरला जातो. याच्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांची हे सगळे कारखानदार एकत्र होऊन शेतकऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करतात. ठीक. हा येतोय वकील साहेब तुमच्याकडे येतो. भोसले साहेबांनी भाजपच्या वतीने काही मुद्दे मांडले. भाजपने म्हणजे खासदारांनी काय केलं हे त्यांनी म्हटलं शेतकऱ्यांसाठी. त्यावर तुमचं उत्तर काय. सर असं आहे, भाजपचं आपल्याला माहित आहे, जे बोलायचं ते रेटून बोलायचं. आणि मुद्दा सर तुमच्या लक्षात आलं का, आदरणीय मोहिते पाटील, त्यात रणजितसिंह मोहिते पाटील असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, अतिशय शेतकऱ्यांसाठी अभ्यासू विषय त्यांनी नेहमीच मांडले. तुम्ही इथेनॉलचा विषय केला, त्यातनं साखर कारखानदारीला एक उत्पन्नाचं साधन निर्माण केलं. बीजेपीने गाजरं दाखवली. काय केलं सर त्या इथेनॉलच्या बाबतीत. अजिबात नाही. पेट्रोलचे दर तुम्हाला माहिती आहेत साहेब. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय त्या कृष्णा भीमा श्रीकरचं तर आपल्याला डायव्हर्जन केलंय शेतकऱ्यांच्या बाबतीत. आणि सर खरं सांगू, देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2013च्या आधी म्हणजे 14च्या इलेक्शनच्या आधी केवळ आणि केवळ साहेब घराणेशाही, प्रस्थापित हा शब्द वापरून महाराष्ट्राला दिशाभूल केलं साहेब. लक्षात घ्या, मोहिते पाटील साहेब असे आहेत ग्राउंड टू अर्थपासून आलेले आहेत. त्यांनी विकासाचं राजकारण केलं, बेरजेचं केलं, लोककल्याणाचं केलं. आणि मोहिते पाटील हे घराणेशाही नाही साहेब, एक विचार आहे, एक तत्व आहे, त्यातून हा परिसर संपन्नतेनं फुललाय साहेब. लक्षात घ्या.
आणि रिटून तर अजिबातच बोलायचं नाही साहेब. आणि चंद्रकांत पाटील साहेबांनी मान्य केलंय सर, तुम्ही तुमच्या एका चॅनलला मान्य केलंय की सोलापूर गेला, थोडा गेला, पण माडा तर गेलाच म्हणले पूर्ण. मग साहेब समजून घ्या, चंद्रकांत पाटील साहेबांचं स्टेटमेंट आहे, बीजेपीचं आहे, त्यामुळे रिटून बोलायचं नाही. स्वीकारले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली साहेब. सर मला या सर्वांना एकच सांगायचंय की सर्वजण प्रत्येक पक्षात आहेत, परंतु यातल्या कार्यकर्त्यांना सकाळी गाडीला केक मारली, 50चं पेट्रोल टाकला, घरी गेला बंगल्या कुठल्या, ह्याला सांगितलं ती झेंडा आपला नाही, दुसऱ्या झेंडा आहे ती, आपण पक्ष बदललाय. म्हणजे आपण किती दिवस चादर उचलायच्या? मला एवढंच सांगायचंय, खुर्च्यासाठी पक्ष बदलायचं नाही तर तत्वासाठी बदला. आज तुम्ही मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु मला बीजेपीशी घेणं देणं नाही, राष्ट्रवादीशी घेणं देणं नाही. यांनी जाहीरनाम्यात सुद्धा मराठा आरक्षणचा मुद्दा घेतला नाही, मुस्लिम आरक्षण घेतला नाही, धनगर आरक्षण घेतलं नाही. म्हणजे आम्ही सगळी मुस्लिम, मराठा, धनगर, बहुजन समाज कुणाकडे बघायचं? किती दिवस चादर उचला ह्यांच्या? येतो. मला सांगा, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन तुमची भूमिका काय? मराठा आरक्षणाला आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पूर्ण फॅमिली टीम म्हणून होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेले. त्यांना अजून माहित नाही, गुन्हे सुद्धा दाखल आहेत, आता गुन्हे चालू आहेत त्यांच्यावर. हा, त्यावेळेस सगळं माहित आहे. शांत बसा. यांना माहित नाही, टेमुनसाठी आंदोलनासाठी सगळे फॅमिली रस्त्यावर उतरली होती. ती माझ्याकडे क्लिप आहे ती झालेली. त्यांचं म्हणणं आहे मराठा आरक्षणासाठी सगळं कुटुंब रस्त्यावर उतरलं होतं. कुटुंब रस्त्यावर त्यांना माहित नाही. ही क्लिप आहे आमच्याकडे, कॅन्डल मार्च असो काय असो, यांनी सगळं आतापर्यंत मोहिते पाटील कुटुंब रस्त्यावर उतरले आणि त्यांच्यावर भाजपमध्ये असताना सुद्धा आमचे कुटुंब रस्त्यावर उतरले. बरं, मराठा आरक्षण जनतेच्या रेट्यामुळं मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. भाजपनं जो उमेदवार माढा मतदारसंघावर जो लादला ह्या एकमेव कारणासाठी आणि जनतेचा रेटा ह्याच्यामुळे मराठा समाजाला ज्यावेळेस आरक्षण द्यायचा विषय आला त्यावेळेस रणजितसिंह निंबाळकर यांनी साधी सही सुद्धा केली नाही, पत्रावर सही सुद्धा केलेली नव्हती. मराठा समाजासाठी मोहिते पाटील परिवार लहान मुलांसहित रस्त्यावर उतरलेला आहे. आज हे जे मराठा बांधव ओरडतात त्यांचा कळवळा मोहिते पाटलांना फक्त आलेला आहे. याच्या अगोदर कोणीही त्यांच्या बाजूने मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे ना, त्यांचं म्हणणं आहे रणजितसिंह निंबाळकरांनी सही देखील केली नाही पत्रावरती. खरं आहे? अजिबात खरं नाही, अजिबात एकदम ते खोटं बोलतायत. एक मिनिट. मूळ मुद्दा असा आहे, ज्या पक्षाने मराठा आरक्षण संपवलं, 50%वर क्लोज केलं, त्या पक्षामध्ये आज तुमचे धैर्यशील मोहिते पाटील गेलेले आहेत. हा पहिला मुद्दा घ्या. ज्या शरद पवार साहेबांनी, अण्णासाहेब पाटील, माझा ऐका, ज्या शरद पवार साहेबांनी सत्तेवर असताना अण्णासाहेब पाटील आणि शालिनीताई पाटीलना बहिष्कृत केलं, आरक्षणाचा विषय काढला म्हणून त्यांना बहिष्कृत केलं शालिनीताई पाटलांना. इव्हन दो रणजितसिंह मोहिते पाटलांनी लोकसभेमध्ये, संसदेमध्ये आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला आहे. यापेक्षा आणखी सांगतो तुम्हाला मी, ज्या ठिकाणी 50%, ज्या ठिकाणी मंडल आयोग लागू करायचा होता, त्यावेळेस मराठ्यांची आठवण शरद पवार साहेबांनी काढली नाही. शरद पवार साहेबांनी मराठ्यांच्या पायावर, नरडीवर पाय ठेवून सामाजिक न्याय विभागाकडून कुठलंही सर्वेक्षण केलं नाही आणि त्या मराठ्यांना वंचित ठेवलं कायमचं. आणि भोसले साहेब ऐका ना, यांचं असं म्हणणं आहे की रणजितसिंह मोहिते पाटलांनी त्यांचा खासदार निधी सगळ्यात जास्त कमी खर्च केला. खरं आहे का? अजिबात नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा खासदार निधी 100% खर्च झालेला आहे. 100% खर्च केलेला आहे. 100% विमानासाठी खर्च झाला म्हणतात. अलाउड नाही. त्याला कलेक्टरची मंजुरी असते. कलेक्टर काय विमानासाठी खर्च करून देत नाहीये, मूलभूत सुविधासाठी खर्च केला. ठीक आहे. मराठा आरक्षण आणि खासदारांचा निधी, हा दोन मुद्दे. हे बघा, भाजपनं तर आपल्या मराठा आरक्षणाला तर विरोध केलेलाच आहे त्यांनी, आणि त्यांनी सांगितलं सही सुद्धा दिलेलं नाही. आणि दुसरा गोष्ट शेतकऱ्यांचा, बरं 70,000 कोटीची कर्जमाफी कोणी केली? नाही 70,000 कोटीची कर्जमाफी कोणी केली? त्यांना
विचारा. बरं आता तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न घेतला, त्यानंतर कृष्णा भीमा सिरकरांचा प्रश्न घेतला. आता मला एक सांगा, भटक्याई मुक्त जाती जमातीसाठी 5 वर्षात ह्या भाजप सरकारनं काय केले त्यांना एक प्रश्न विचारा, त्यानंतर मी बोलतो काय बोलायचं ते. महत्वाचा विषय या महाराष्ट्र राज्यामध्ये वंचित म्हणून एक जात असलेले 59 जातीमध्ये मातंग समाज गेले कित्येक वर्ष झालं या सरकारच्या विरोधात लढतोय की स्वतंत्र आरक्षणाची मागणी करतोय. अद्यापही या फडणवीस सरकारनं कोणतंही पाऊल न घेतलेलं आहे. आणि या माढा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत या रणजितसिंह निंबाळकरांना या ठिकाणी 2019च्या निवडणुकीमध्ये मातंग समाजाने भले मोठी ताकद लावून त्यांना या ठिकाणी निवडून आणलं. त्यांचा त्यावेळेचा अजेंडा होता की सत्ता आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही 59 एससी मधले जे 59 जातीचं जे आरक्षण आहे तो आरक्षणाचा मुद्दा मांडून प्रत्येकाला लोकसंख्येच्या जनगणनेनुसार आरक्षण देऊया. कोणतंही त्या ठिकाणी कोणत्याही अद्याप प्रकारच्या प्रोसिजर त्यांनी केलेलं नाही. त्यामुळं हा जो खासदार आहे 2 मिनिटं हा जो खासदार आहे तो नापास खासदार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या खासदारला या ठिकाणची जनता दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, यांचं म्हणणं आहे की खासदारांनी त्यांचा निधी पूर्णतः 100% खर्च केला. यांचं म्हणणं आहे विजयदादांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं. किंवा असं आपण म्हणूया शरद पवारही या मतदारसंघाचे खासदार राहिले, बर ते कृषी मंत्री राहिले. अशा वेळी इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न का सुटू शकले नाहीत? सर, विद्यमान सरकार असेल, रणजितसिंह निंबाळकर असतील किंवा अन्य अजून कोणी खासदार झाले असतील, या मतदारसंघात वारंवार शेतकऱ्याचे तेच प्रश्न, तेच लोकप्रतिनिधी, फक्त सकाळी ह्या पक्षात, संध्याकाळी त्या पक्षात, पण शेतकऱ्याचा कोणी सुद्धा वाली राहिलेला नाही की जेणेकरून दिवसा लाईट देतो म्हणले, हमी भावाचा कायदा हे मोदी सरकार करतो म्हणले, पण हमी भाव कायद्याचं कुठे गेलं? गेली 5-10 वर्ष झालं मोदी सरकार सत्तेत आहे. हमी भाव कायद्याचं काय झालं? जेणेकरून या पंजाबमध्ये शेतकऱ्याच्या अंगावरती ट्रक घालून या मोदी सरकारनं शेतकऱ्यांचा जीव घेतलाय. एवढं शेतकरी विरोधी सरकार हे मोदी सरकार आहे. ठीक आहे. माझं एक मत आहे, त्यांनी जे प्रश्न उपस्थित केला, मोहिते पाटील परिवार आंदोलनात आला त्याच्याबद्दल त्यांचा आभार जाहीर, आणि निंबाळकर पण आले त्यांचं बी आभार. आमचा दोघाला विरोध नाही, त्यांचं बी सहकार्य आम्हाला मान्य करतो. परंतु आम्हाला मिळालं काय? आमचे धनगर समाज, मराठा समाज, मुस्लिम मिळालं काय? आरक्षण मिळालं नाही ना, हा माझा प्रश्न आहे. त्यावेळेस मनोज जरांगे पाटील दादा यांच्यावर एसआयटी लावली त्यांनी, त्यावेळेस त्यांनी दादांवर एसआयटी लावली. त्याच्यानंतर त्यांनी ज्या अंतरावली सराडी महिलांवर ज्या लाठीचार्ज झाला त्याची काय आतापर्यंत चौकशी झाली नाही. काय झालंय सर, मी तुम्हाला मागाशी सांगितलं शेतकऱ्याबद्दल. आदरणीय मोहिते पाटील परिवार, विजयदादा आणि रणजितदादांनी उजनी धरणाचं गाळ काढायचं, काळं सोनं काढून तिथं पाण्याचं टीएमसी पाणी मुबलक वाढलं असतं, शेतकऱ्यांना मिळालं असतं. आणि मोफतमध्ये सरकारनं ती टेंडर सुद्धा मंजूर झालं. विचारा त्यांना, खोटं बोलतेत. मंजूर केलं आणि पुढे इम्प्लिमेंट होती का यांच्याकडनं? बीजेपी अजिबात नाही सर, रिटून बोलतात. आता राम सातपुते सोलापूरमध्ये बोलतोय की आम्ही तो मुद्दा आमचा मोहिते पाटलांनी उजनीचं सर आता काळं सोनं काढलं असतं ना, आणि वाळू ती फुकट देतो 700 रुपयात. किती रुपये दिले विचारा ह्यांचं टेंडर. आणि सर घराणेशाही नाही, वारशाबरोबर गुणवत्ता देखील असती. त्यामुळे मोहिते पाटील हा विचार आहे. एक मिनिट ऐका, मी शेतकरी संघटनेच्या बांधवाने विचारलेल्या प्रश्नाचं 1-2 मिनिटात उत्तर देतो. मित्रा, भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीने 30 दिवस झालं उमेदवारी जाहीर केली, तरी त्या माणसाने अद्यापही नारळ फोडला नाही. आणि त्याच तोडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना इथं येऊन जयंत पाटील साहेबांनी प्रवेश दिला, दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला, तिसऱ्या दिवशी प्रचार झाला, आणि त्यांची उमेदवारी जनतेने दिली. लोकांनी चिन्ह ठरवलं, लोकांनी पक्ष ठरवला, आणि धैर्यशील मोहिते पाटील लोकच निवडून आणणार आहेत. त्यामुळे पक्षाबद्दल वगैरे म्हणे. राहिला प्रश्न मराठा बांधव, तर राम सातपुते सोलापूरचे रामसात ज्यावेळेस बोडवळमध्ये गेले, त्यांच्यावर लोकांनी, मराठा समाजाने अन्याय केला, त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. ते त्यांना बोलत नाही, इथं का बोलतायत? ठीक आहे. ऐका, माझा पुढला प्रश्न मी घेतो. पुढला प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे माझा विद्यमान खासदारांच्या प्रतिनिधींना. इथून बहुतांशी नागरिक किंवा स्थानिक जन्माला आलेली मुलं शिकण्यासाठी बाहेर जातात किंवा इथं शिकतात, पण नोकरीसाठी बाहेर जातात. मायग्रेशन होत आहे. इथं त्यांना रोजगार उपलब्ध नाही, अशी देखील एक या मतदारसंघाची सगळ्यात मोठी समस्या आहे.
किती उद्योग आणले? नाईक बोंबवाडी इथं 700 हेक्टरची पंचतारांकित MIDC मंजूर असून त्याचं काम चालू केलेलं आहे. त्याला रोडचे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे. धन्यवाद. MIDC आतापर्यंत मोहिते पाटलांनी उद्योग, शाळा, संस्था, सूतगिरण्या सगळ्या मोहिते पाटलांच्या इथं आहेत. एकही MIDC आणि एकही आतापर्यंत निंबाळकरांनी एकही काम केलेलं नाही आमच्या इथं. MIDC कोणी आणली? MIDC मोहिते पाटलांनी MIDC आणली. मंजूर केली नाही ना, रणजितसिंह मोहिते पाटलांनी केली. रणजितसिंह मोहिते पाटलांनी MIDC मंजूर केली. यांना माहित नाही. यांना माहित नाही. आज टक्केवारी मागणाऱ्यांनी MIDC आणणे हाच मोठा जोक आहे. MIDC आपण जे म्हणला इथले विद्यार्थी बाहेर जातात. सर इथे इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, ऐका नर्सिंग आहे, वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून इथं शिक्षण दिलं जातं सर. आणि दुसरी गोष्ट या माढा लोकसभा मतदारसंघाचे किंग मेकर आदरणीय बाळादादांनी ऐका वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून गाळे उपलब्ध केले. त्या गाळ्याच्या माध्यमातून रोजगार मालक बनवलं. इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला मालक बनवलं. आज गाळा दिल्यामुळं त्याचं आज कुटुंब चालतं. अशा हजारो कुटुंब त्या कारणामुळे चालले. MIDC ऐका आज एक मिनिट आजपर्यंत MIDCचा प्रश्न मार्गी लागला नाही. यांच्याकडनं कुणाकडनंच लागणार नाही मागणी. पण मला फक्त एवढं सांगायचंय की आजपर्यंत मराठा समाजाच्या यांनी काय केले, आरक्षण देण्याबाबतीत टलपर यांनी दोघांनी मिळून खाल्ले. टलपरा ज्या आतला शेंगदाणा या दोन्ही पक्षांनी मिळून खाल्ली आणि शेंगदाण्यावर टलपरा जो असतो तो टलपरा समाजाला खायला लावला, मराठा समाजाला. म्हणजे याचा अर्थ काय, दाना यांच्या हातामध्ये आणि टलपरा आमच्या घशामध्ये. ठीक आहे. MIDC सर याच्यामध्ये MIDC सारखा प्रश्न असेल, हे सुशिक्षित बेरोजगार आमची तरुण पोरं पुण्या मुंबई या ठिकाणी त्यांना कामाला जावं लागतं. पण एकाही खासदारांनी MIDC सारखा प्रश्न या तालुक्याला आज तागाय MIDC भेटलेली नाही. बाप भाजप राष्ट्रवादीत आणि पोरगा भाजपमध्ये ही कुठलं कायदा जनते पुढं घराणेशाहीचं राजकारण. MIDC यांनी जाणून बुजवून लावली. त्यांना ठेवा आमदार भाजपमध्ये आणि उमेदवारी ग्रामपंचायत सदस्य पडला अकलूज मधला. ग्रामपंचायत मध्ये माणूस निवडून आलेला नाही यांचा विचार. विद्यमान आमदार एक मिनिट विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते यांनी MIDC विरोध केला. MIDC महाराष्ट्र तालुक्यात येऊन दिला नाही. दुर्दैव गारवाडला MIDC होत होती आणि राम सातपुतेने जो म्हणतोय ना मी गरीब आहे, त्याच्या घराला मांडवे 3 गेट आहे. ह्याची काय सोन्याची कांडे आहे गौसाची काय गरीब कशामुळे. आजपर्यंत माळशिरस तालुक्यात कुठल्याही प्रकारची MIDC किंवा रोजगार आलेला नाही. सन्माननीय उत्तमराव जानकर ज्या वेळेला या माळशिरस तालुक्याचे आमदार होतील त्यावेळेला 100% या इथं MIDC येणार, रोजगार उपलब्ध होणार आणि वंचित बहुजनांचे सर्व प्रश्न सुटणार. शेवटचं जाता काय म्हणणं आहे? पक्ष बदलला म्हणून विचार बदलू नका. कारण हे भाजप सरकार आहे. या सरकारनं शेतकऱ्यांसाठी सदाशिवनगर सुरू करण्यासाठी 130 कोटी रुपये फायनान्स करून शेतकऱ्यांचा कारखाना चालू करून दिला आहे. म्हणून पक्ष बदलला, विचार बदलून देऊ नका. विकास हाच भाजपाचा मूळ मुद्दा आहे. बरं ठीक आहे. शेवटचं जाता मी एकच सांगतो, उत्तमराव जानकर साहेबांनी सांगितलं की उत्तमराव जानकर हे आमदार झाल्यानंतर MIDC आणू. उत्तमराव जानकर यांचं धैर्यशील मोहिते पाटील यांचं काम करणार आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो. धैर्यशील मोहिते खासदार झाल्यानंतर पहिली MIDC होईल. ठीक आहे. घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित झाला. घराणेशाही असली तरी बौद्धिकता, गुणवत्ता आणि विचार हा देखील मुद्दा उपस्थित झाला. या सगळ्या गर्दीमध्ये, या सगळ्या आरडाओरडात जनतेचे प्रश्न, म्हाड्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवणाराच व्यक्ती इथला खासदार होऊ शकतो, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.
जनता मतदार हुशार आहे. बघूया ते काय ठरवतात आणि काय त्यांचा मूड, काय त्यांचा कौल कोणाच्या बाजूने देत आहेत हे लवकरच आपल्याला कळेल. यानंतर इथेच थांबणार आहोत आणि पुन्हा एकदा भेटूयात पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता त्या मतदारसंघाचा मूड महाराष्ट्राचा.